श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. आज हा संदेश शेवटपर्यंत पाहावे असा स्वामींचा आदेश आहे. स्वामी म्हणत आहेत, जर का तुम्ही आज 5 मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमचे पुढील आयुष्य सुखाने जाईल याची मी खात्री देतो. जर का तुमचा स्वामी प्रार्थनेवर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे. शांतपणे ऐकावे. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका, कारण लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचे मन काय म्हणतं हे खूप महत्त्वाचे आहे. विश्वास हा स्टिकर सारखा असतो, दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखे बसत नाही. एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा, कारण जग ज्ञान देते, साथ नाही. स्वतःचा शोध स्वतः घ्या, स्वतःला घडवा, हेच खरे आयुष्य आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. मन हलके करायचे असेल तर स्वामींजवळ करा, कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे. शिवशंकर शंभो. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरू करता येते. विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य, आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य. सहमत असाल तर होय टाईप करा. हे काही चालू आहे तुमच्यासोबत, ते फक्त थोड्या वेळापुरतेच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. जेव्हा तुम्ही व्यस्त असता तेव्हा सर्व काही सोपे असते, पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीही सोपे नसते. कोणतीही गोष्ट जी तुम्हाला शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या कमकुवत करते ती विष म्हणून नाकारा. पैशाशिवाय माणूस गरीब बनत नसतो, पण स्वप्न आणि महत्त्वाकांक्षेशिवाय माणूस खरोखर गरीब असतो. तुमच्या मनाला आजारपणाचे किंवा मर्यादांचे विचार कधीही देऊ नका. तुम्हाला तुमच्या शरीरात चांगले बदल दिसतील. लक्षात ठेवा, मन ही शक्ती आहे जी या शरीराची निर्मिती करत आहे, आणि जर मन कमजोर असेल तर शरीर दुर्बल होते. दुःख करू नका किंवा कशाचीही काळजी करू नका. मी सदैव तुमच्या सोबत आहे. जर का तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा. तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरवलेले मन, दुःखी मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही जे काही करत आहात ते तुम्ही करू शकता. देव हा सर्व गोष्टींचा समुच्चय आहे आणि त्याची प्रतिमा तुमच्या आत आहे. तो काहीही करू शकतो आणि तुम्हीही करू शकता, जर तुम्ही स्वतःला त्याच्या अतुलनीय स्वभावाने ओळखायला शिकलात तरच. तुमच्या लक्षात येण्याआधी आयुष्याचा छोटा काळ निघून जाईल. दैवी आनंदाची कापणी करा, जी काहीही हिरावून घेऊ शकत नाही. ते अशक्य नाही. तुम्ही फक्त स्वतःला असे समजायला लावले आहे की ते अशक्य आहे. देवाची शक्ती तुमच्या आत आहे. म्हणून जेव्हा तुमचे मन तुम्हाला एखादी गोष्ट सांगते की ती करता येत नाही, तेव्हा त्या विचाराला म्हणा, बाहेर पडा, ते करता येईल. त्या घाबऱ्या मनाला ओरडून सांगा, तुम्ही आजच्या पेक्षा उद्या वाईट सवयींशी लढण्यास अधिक सक्षम व्हाल. कालच्या चुका आजच्या चुका का जोडायच्या?
कधीतरी देवाकडे वळावेच लागते, मग ती आत्ताच केलेले बरे नाही का? फक्त स्वतःला त्याला द्या आणि म्हणा, प्रभू खोडकर आणि चांगला, मी तुझा मुलगा आहे, तू माझी काळजी घेतली पाहिजेस. तुम्ही प्रयत्न करत राहिल्यास सुधारणा कराल. जागे व्हा. तुझी सर्व पृथ्वीवरील तहान कायमची क्षमणार आहे. माझ्या मुला, उठ. क्रिया योगाद्वारे देवाच्या राज्यात तुमची दीक्षा घ्या. सुंदर आयुष्याच्या प्रवेशद्वारावर 4 द्वारपाल आहेत, ते म्हणजे शांती, विचार, संतोष आणि सत्संग. ज्ञानी साधकाने यापैकी किंवा किमान एकाची मैत्री जोपासली पाहिजे. सर्वोच्च ध्यान म्हणजे कशाचाही विचार न करणे. जर तुम्ही एक क्षणही विचार न करता राहू शकलात तर महान शक्ती येईल. अनुभव घेऊन पहा. जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा स्वामी भक्त. अरे बाळा, पुढे मला बरंच काही सांगायचं आहे. ऐकून घेतलंस तर खूप भाग्यवान ठरशील. अरे बाळा, तू घाबरू नकोस. तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन. जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी बनवेन. अरे बाळा, स्वामी म्हणतात, सुख दुःख तुझ्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे मात्र नक्कीच तुझ्या हातात आहे. तुझ्या स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि होय स्वामींवर विश्वास आहे टाईप कर. अरे बाळा, तू चुकलास हे चुकीचं नाही, पण तू हे माहीत असूनही त्याच वाटेने पुढे जात आहेस हे मात्र तू चुकत आहेस. अरे बाळ, मला आशीर्वाद मागण्याची तुला गरज नाही. जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जगत आहेस. अरे बाळ, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. अरे बाळ, स्वामींचा हा संदेश प्राप्त करण्यासाठी व्हिडिओला लाईक कर. अरे बाळा, तुझ्याकडे ज्ञान आहे, माहीत आहे मला. म्हणूनच तर तू मला ओळखलंस आणि इथे आलास. बाळा, गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचं सोडत नाही. मग तू तर माणूस आहेस, तू का करू शकत नाहीस? अरे बाळा, तुझे दुःख, त्रास, वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा. बघ, मी तुला तुझ्या पाठीशी उभा दिसेन. तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामींवर विश्वास आहे टाईप करा. अरे बाळा, मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो, तुझ्या रक्षणासाठीच करतो. म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस. बाळा, विश्वास ठेव. प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे. अरे बाळा, तुझ्या दुःखात मी कायम तुझ्या सोबत असेन, पण तू आनंदी राहा. अरे बाळा, शक्य आहे. तुला माझ्याशी संवाद साधायला सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझे नाव घे. तुझ्या दुःखात मी कायम तुझ्या सोबत असेन, पण तू आनंदी राहा. तुझं कोणतंही कार्य तू आनंदाने कर. मला खात्री आहे तुला यश नक्कीच मिळणार. त्या यशाचा साक्षीदार मी असेन. बाळा, नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं मोठी असतात. तुला मार्ग दाखवायला मी आहे, पण तू चालत राहा. काळजी करू नकोस.
तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे. बाळा, तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार? चिंता करणं सोड आणि माझा हात धर. तू जे चांगलं काम करत आहेस त्या कर्मामध्ये मी तुझ्या सोबत आहे. बाळा, आळस झटकून टाक. तुला आता छान वाटेल. पण सवय करून घेतलीस तर तुलाच कठीण होणार आहे. सुखात किंवा दुःखात कधीही, केव्हाही, कुठेही माझं नामस्मरण कर. मी कायम तुझ्या पाठीशी आहे. अरे बाळा, भिवू नकोस. पुढे जात जा. संकटे दूर होतील. खास तुला माझा आशीर्वाद आहे. स्वामी म्हणतात, मान्य करणे कठीण आहे, तरीही बदल हा होणारच. प्रथम तू ज्या चुका केल्या आहेस त्या माझ्या स्वाधीन कर. आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे, कारण तुझी काळजी मी घेतली आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.